नमस्कार मंडळींनो, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नवनवीन योजना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आजही एका नवीन योजनेविषयीची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण जी योजना बघणार आहोत ती बरोबर तुम्ही जे वाचलंय त्याप्रमाणे ती योजना आहे. महाज्योती ही जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत टॅब म्हणजेच आपला छोटा लॅपटॉप आणि शिवाय दररोज 6 GB इंटरनेट आपल्याला अगदी मोफत मिळणार आहे. कोणत्या संस्थेमार्फत? या महाज्योती या संस्थेमार्फत आपल्याला टॅब आणि 6 GB इंटरनेट मोफत मिळणार आहे. परंतु ही योजना नेमकी कशी आहे, याची पात्रता काय आहे आणि कोण लाभार्थी होऊ शकतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, महाज्योती या संस्थेने ही योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, आजचं जग हे ऑनलाईन युग आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अगदी कोरोना नंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाची आवश्यकता पडली आणि त्या पद्धतीने आजचा जो जमाना आहे त्याचा कल हा ऑनलाईन शिक्षणाकडे दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतोय. आणि म्हणूनच आपल्याला जर ऑनलाईन शिक्षण जर मिळत जर असेल तर यामध्ये आपला बराचसा वेळ वाचतो, खर्च वाचतो, श्रम वाचतात. त्यामुळे आणि शिवाय देशातील चांगल्या चांगले जे लेक्चरर्स आहेत त्यांचे लेक्चर जे आहेत ते आपण घर बसल्या अभ्यासू शकतो, पाहू शकतो. शिवाय आपल्या मनाच्या वेळेनुसार आपल्याला ते व्हिडिओ बघता येतात. हा आपला ऑनलाईनचा फायदा आहे आणि म्हणूनच ही महत्वाकांक्षी योजना जी आहे ती महाज्योती या संस्थेने सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, नेमकी ही योजना आपण कशी आहे ही बघणार आहोत. तर मित्रांनो, जेईई, नीट आणि MST CET या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही योजना आहे. या योजनेमध्ये काय की तुम्हाला टॅबलेट आणि शिवाय रोज 6 GB इंटरनेट हे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. आणि ही जी योजना आहे ही 2025 ते 2027 साठी लागू आहे. तर जेईई, नीट, MST आणि आपली MST CET या 3 परीक्षांची जी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे. आता याचे पात्रता व निकष काय? तर महाज्योती या संस्थेने यामध्ये निकष लावताना 2 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी. तर जे विद्यार्थी या वर्षी 10वी मध्ये पास आउट झाले, नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या 10वीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातला जर विद्यार्थी जर असेल तर त्याने 60% गुण घेणं आवश्यक आहे आणि जर तो अर्जदार शहरी भागातील जर असेल तर त्याने 70% गुण घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील 60% आणि शहरी भागातील 70% ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. शिवाय यानंतर गुणानुक्रमे तुमची निवड होणार आहे, म्हणजे तुमचं मेरिट लावलं जाईल. आता संस्थेने सांगितलेलं नाही अजून की आपण किती विद्यार्थी घेणार आहेत, परंतु संस्थेकडचा जो निधी आहे आणि त्यांच्या संचालक मंडळाचा जो काही निर्णय होईल त्यानुसार तितके विद्यार्थी या योजनेसाठी निवडले जातील. परंतु अर्ज तुम्ही करू शकता, म्हणजे ग्रामीण मधील 60% असणारे विद्यार्थी आणि शहरी मधील 70% असणारे. आणि नंतर गुणानुक्रमे म्हणजेच काय मेरिट नुसार तुमची निवड या योजनेसाठी होणार आहे. आणि आता यासाठी लाभार्थी घटक कोण, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर यामधील लाभार्थी घटक असणार आहेत सर्वप्रथम OBC, VJNT आणि SBC या 3 प्रकारातील या 3 प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत OBC, VJNT आणि SBC या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत, ते अर्ज करू शकतात. कारण मित्रांनो, OBC समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच महाज्योती या संस्थेची स्थापना झालेली आहे. जसे की आपण बघतो की मराठा व कुणबी समाजासाठी सारथी असेल, त्यानंतर
एससी प्रवर्गासाठी बार्टी असेल, एसटी प्रवर्गासाठी टार्टी असेल, त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी महाज्योती ही संस्था काम करते. आणि म्हणून महाज्योतीचा हा प्रकल्प असल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. आणि आता या अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 20 जून 2025. ही तारीख लक्षात ठेवायची. तर यापूर्वीच तुम्ही सर्वांनी अर्ज करायचे. ऐन वेळेला साईट लोडवर येते वगैरे हे असले कारणामुळे आपला अर्ज राहून जाऊ नये म्हणून आपण आताच तो अर्ज करून टाकायचा आहे. शिवाय यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक देखील या ठिकाणी दिलेला आहे. हा संपर्क क्रमांक पाहून घ्या. इथं ईमेल आयडी दिलेला आहे. शिवाय अधिकृत माहितीसाठी तुम्ही महाज्योतीच्या संकेतस्थळावर जा आणि तिथून तुम्हाला डिटेल मध्ये ही माहिती भेटेल. तुम्हाला यासाठी ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्या या योजनेची माहिती जास्तीत जास्त आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ओबीसी बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून ग्रामीण असो किंवा शहरी भागातील असो परंतु होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा नव्या माहितीसह, नव्या योजनेसह आपल्या समोर हजर राहील सारथी नॉलेज हब या आपल्या परिवाराच्या माध्यमातून. धन्यवाद.